तर दुसरा सेमीफायनलचा असेल स्वागत 11 विरुद्ध व्हिक्टोरी 11 या दोन संघादरम्यान. तर प्रथम नाणेफेक जिंकली होती व्हिक्टोरी 11 या संघाने. फलंदाजी घेतली आहे. त्यांना विश्वास आहे आपल्या फलंदाजीवरती. फलंदाज आहेत श्रेयस प्रभू आहे, अनुराग प्रभू असेल, यांच्या फलंदाजीवरती विश्वास आहे. त्यांना माहिती आहे आपण जास्तीत जास्त धावा जमवू शकतो. आपल्या फलंदाजीवरती जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करू शकतो स्वागत 11 या संघासमोर. त्याचप्रमाणे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, गोलंदाजी दिली आहे ती स्वागत 11 या संघाला. तसेच स्वागत 11 संघाचं क्षेत्ररक्षण सुंदररित्या सजवलंय. कर्णधार सचिन प्रभू स्वागत 11 संघाचा. सलामीचं षटक असेल लोकेश प्रभू याच्या हातामध्ये चेंडू. एक छोटासा गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे थोडासा, परंतु गोलंदाजी अचूक आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी लोकेश याची. तर मला वाटतं सुरेख प्रभा पद्धतीने चेंडू होता. मी म्हटलं होतं एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. बंटी याला ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव गेलाय चेंडू. मी म्हटलं होतं थोडासा अनुभव कमी आहे, परंतु एक अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. लोकेश याची दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. बंटी स्ट्राईक एंड वरती खेळतोय. लोकेश याच्या गोलंदाजीवरती हा थोडासा कुठेतरी भरकटलाय. थोडासा आकुटप्याचा चेंडू ऑफ स्टिकला बाहेर जातोय चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते. एका अवांतर धावेने संघाचं खातं खोललंय एक या धावेने. बंटी एक अनुभवी फलंदाज असेल, बऱ्याच टुर्नामेंटचा अनुभव आहे. कुठल्या प्रकारची फलंदाजी झाली पाहिजे बंटी याच्याकडून तर त्याला माहिती आहे. हा मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी कणकणीत चौकार. 4 धावेने आपलं खातं खोललंय बंटी याने. संघ पोचलाय तो 5 या धावसंख्येवरती. एक सुरेख फलंदाजी. दोन्ही फलंदाज आहेत ते सुरेख आहेत. श्रेयस असेल बंटी असेल त्यांच्याकडे ताकद आहे. त्यांच्यावरती जबाबदारी आहे आपल्या संघाची. जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत बंटी आणि श्रेयस याला. त्यांना माहिती आहे कुठेतरी आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण जास्ती धावा केल्या तर संघ कुठेतरी उभा राहू शकतो. लोकेश गोलंदाजीवरती चुकीची दुरुस्ती करतो काय पाहिजे. हा थोडासा ब्लॉक मध्ये चेंडू असेल, थोडासा हलकासा कट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव मिळाली बंटी याला. एक धाव मिळाली व्हिक्टोरी संघाला. संघ पोचलाय तो 6 धावेंवरती. तर लोकेश पहिलं षटक, सलामीचं षटक. 3-3 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत व्हिक्टोरी संघाला या स्वागत 11 संघासमोर. बॉलिंग तर्फे आहे लोकेश. पाहूया लोकेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. श्रेयसाला चेंडू काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या तिथेच ती म्हणजे फक्त 6 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय लोकेश. सकाळपासून पाहायला गेलं तर लोकेश एक म्हणजे सुंदर प्रकारची गोलंदाजी करतोय. जखडून ठेवतोय. त्याला मोठा फटका तर नाही आलाय. सकाळी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा त्याने सुंदर गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा लोकेश. आता मात्र उंच मारलेला चेंडू येतो. फटका फसलाय. पाहूया इथं झेल होतो का. झेल बाद. तर एक सुरेख झेल टिपलाय तो मनीष. मला वाटतं क्षेत्ररक्षक मनीष असेल. त्याच्याकडून स्वतः स्वागत 11 संघाचा एक सदस्य असेल, एक स्वतः मालक असेल, त्याच्याकडून एक मोठा गडी बाद झालाय श्रेयस याच्या स्वरूपात. त्यांना माहिती होता श्रेयस याची विकेट महत्वाची आहे आपल्या संघासाठी. तोच गडी बाद झालाय. लोकेश आता कुठेतरी खरा ठरतोय आपल्या गोलंदाजीवरती. लोकेशाला माहिती आहे श्रेयसाला कुठल्या प्रकारचा जर चेंडू फेकला तर कुठल्या प्रकारे तो कुठे खेळू शकतो. या प्रकारची गोलंदाजी लोकेश याच्याकडून होते. स्वागत 11 या संघाच्या समर्थकांमध्ये जल्लोष होतोय. श्रेयस बाद झालाय. मी बोललो होतो सकाळपासून पाहिली होती लोकेश याची गोलंदाजी. खूप सुंदर गोलंदाजी करतोय लोकेश. आपला स्वागत 11 या संघासाठी, या संघाचं नेतृत्व करतोय आशिष. तसंच पाहूया पुन्हा एकदा लोकेश. नवीन आलेला फलंदाज चैतन्य चाळके. चैतन्याने मारलेला चेंडू. पाहूया इथं परत फटका बसतोय. पाहूया झेल बाद होतं का आणि इथे झेल सुटतोय. सुंदर जीवदानाने येते. फक्त 2 धावा.
2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. षटक समाप्त झालाय. तर झेल होता, दुसरा गडी बाद झाला असता लोकेश याच्या गोलंदाजीवरती. अनिश याने झेल सुटला, थोडासा कुठेतरी अडथळा झालाय अनिश याला. एक दुसरा गडी बाद झाला असता विक्टोरी संघाचा, पण कुठेतरी अडथळा मिळाला, झेल सुटलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विक्टोरी 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. एक गडी बाद 8. अजूनही अनुराग बंटी मैदानात आहे. याच्याकडून अपेक्षा आहे आणि अपेक्षा असणं गरजेचं पण आहे. स्वतः कर्णधार म्हणून जेव्हा आपण एका संघाचं नेतृत्व करतोय तेव्हा संघाची जबाबदारी घेऊन आपल्याला चालायचं असेल. संघ ज्या परिस्थितीमध्ये असतो, आढळतो, तेव्हा आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आपल्या संघाला पुढे कसं नेता येईल यावर जास्त जोर दिला पाहिजे. पाहूया तोच कर्णधार अनुराग अजूनही मैदानात आहे. अजूनही 2 षटकांचा सामना बाकी आहे. पाहूया बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज अनिश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. आकुट टप्प्याचा चेंडू येथे परत फटका बसलाय. पाहूया मनीष आणि येथे झेल सुटतोय आणि येथे रनआउटचा धोका होऊ शकतोय. आशिष मात्र कोणती चूक नाही करत आहे. पाहूया फलंदाज बाद. खरोखरच रनआउटचा चान्स होता. जीवन तू म्हटलंच रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. चेतन तू म्हटलं होतंस अनुराग याच्याकडे क्षमता आहे, परंतु मोठे फटके खेळतोय तो अनुराग. चेंडू काही सीमा पार होऊ शकत नाही. थोडासा वाऱ्याचा वेग कमी झालाय. क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू जातोय, झेल येत आहेत, परंतु त्याला साथ देत नाहीत गोलंदाजाला. सलग 2 झेल सुटले आहेत. 2 गडी बाद झाले असते. थोडासा कुठेतरी दबाव आला असता फलंदाजांवरती. तो दबाव कुठेतरी कमी दिसतोय बंटी याच्यावरती. मोठा फटका खेळतोय बंटी, परंतु चेंडू सीमापार होत नाहीये. आताची 1 धाव दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात असताना चेतनने बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आता कुठेतरी जखडून ठेवलाय विक्टोरिया संघाला. विक्टोरिया संघामध्ये थोडस दडपण दिसतंय, कारण तू 2 गडी बाद झाले आहेत. श्रेयस आणि श्रेयस अशी फलंदाजी करत होता दुपारनंतर. पाहूया पुन्हा एकदा अनिश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. आकुट टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय अनिश. सुरेख गोलंदाजी होतीये स्वागत 11 संघाकडून, परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना साथ मिळत नाही. गोलंदाजांना निराशा मिळते. गोलंदाजांना झेल वारंवार 2 झेल सुटले आहेत स्वागत 11 संघाकडून. पुढचा चेंडू असेल अनिश याचा. एक आकुट टप्प्याचा चेंडू आहे. मला वाटतं विकेट किपर थोडासा बाद झालाय. विकेट किपर अनिश याचं कौतुक केलं पाहिजे. सिद्धेशाची जागा घेण्यासाठी आलेला आता हा नवीन फलंदाज राहुल. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. सामना 3 षटकाचा आहे. मोठं टार्गेट उभं करावं लागेल राहुल आणि अनुराग याला. दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे. 3 चेंडू 3. दुसरं षटक मार्गस्थ अनिश याचं. 3 चेंडू झाल्यात. उर्वरित 3 चेंडूत किती धावा जमवत आहेत. दुसरं षटक, दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. आता मात्र राहुल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, पाहायचंय. मला वाटतं नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय आणि मला वाटतं किती धावा? 2 धावा. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 11. सुंदर गोलंदाजी करतोय अनिश आपल्या संघासाठी. स्वागत 11 या संघासाठी हा मान, हा प्रभुवाडीचा पहिल्या ट्रॉफीचा मान यांना मिळवायचा आहे. दोन्ही संघांचे प्रयत्न चालू आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी अनिशाची.
राहुलला काही चेंडू समजत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या तिथे ती म्हणजे 11. आता मात्र जकडून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना अनिशाने. एक सुरेख गोलंदाजी अनिशाची राहुल साठी. राहुल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अनुराग. अनुराग अजूनही मैदानात आहे. दुसरं षटक, पुढचा चेंडू राहुल साठी. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, हलकासा कट केला, ऑफ साइडला चेंडू जातोय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता बंटी याचा, परंतु नकार देतोय राहुल. एकच धाव मिळते. मला वाटतं षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धावसंख्या झाली आहे ती विक्टोरी संघाची 12 धावा. थोडासा संत गतीने चाललेला सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. विक्टोरी 11 विरुद्ध स्वागत 11 या दोन संघादरम्यान. तर प्रथम नाणेफेक जिंकली होती विक्टोरी संघाने, फलंदाजी केली आपल्या जोरावरती. त्यांना माहिती होतं फलंदाज आहेत, परंतु थोडस निराशाजनक फलंदाजी झाली आहे. सर्वांना वाटलं होतं श्रेयस चांगली फलंदाजी करेल, परंतु ऐन मोक्याच्या टायमिंगला जसं बोलतात ना, नाही होत तसं. श्रेयस निराश केलंय स्वतःला, स्वतःच्या संघाला आणि इथल्या सर्व प्रेक्षकांना निराश केलंय. पाहूया नवीन गोलंदाज तन्मय. सुंदर गोलंदाजी. आणि इथे रनआउट होतोय राहुल. तन्मय सुंदर गोलंदाजी करतोय. तन्मय हा असा एक खेळाडू आहे, जरी त्याने सराव जरी नाही केला तरी तो अचूक टप्प्यावर जो मारा असतो, अचूक टप्प्यावरचा मारा हा तो नक्कीच ठेवतो. फलंदाजाला कसं जकडून ठेवायचं हे असेल तर फक्त तन्मयकडून शिकावं. एक सुंदर गोलंदाज भागवते क्रिकेट संघाचा तन्मय प्रभू आपल्या बॉलिंग मार्क वरती. एक चेंडू निर्धाव काढलाय, त्यात रनआउट मध्ये राहुलला परतवलाय. पाहूया पुन्हा एकदा तन्मय. आता आलाय स्ट्राईकला अनुराग. तिसरं षटक तन्मयाचं. तर मला वाटतं हा फुल टॉपचा गाजी चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खाली, क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक करत नाही. बंटी बाद झालाय. एक तन्मय यशस्वी ठरतोय आपल्या गोलंदाजीवरती. प्रणय जल्लोष करतोय. एक प्रणय स्वागत 11 संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज मानला जातो. त्याच्याकडे बघितलं जातं की मोठे फटके निघू शकतात त्यांच्या बॅटमधून. तोच प्रणय. बंटी बाद झालाय. तन्मयाच्या गोलंदाजीवरती जल्लोष होतोय स्वागत 11 संघाच्या समर्थकांमध्ये. त्यांना माहिती आहे आपला आता कुठेतरी संघ उभा राहिलाय. धाव संख्या कमी आहे विक्टोरी संघाची. तिसरं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक असेल या दुसऱ्या सेमी फायनलच्या पहिल्या इनिंगचं. धाव संख्या झाली आहे ती 12 धावा. नवीन फलंदाज हरेश स्ट्राईक एंड वरती खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय तन्मय. 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडूवरती धाव काही दिली नाहीये तन्मय याने. बोललो होतो ना, अचूक टप्प्यावरचा मारा शिकायचा असेल तर फक्त तन्मय कडून. परत एक निर्धाव चेंडू. चेंडू काही समजू शकत नाही हरेशाला. चेंडू जातोय निर्धाव, धाव संख्या तिथेच 12. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू आले तन्मय याच्या गोलंदाजीमध्ये. स्ट्राईकला आहे तो हरेश, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. प्रथमेश मध्ये सुद्धा ताकद आहे षटकार मारण्याची, परंतु स्ट्राईक मिळाली पाहिजे. परत एक निर्धाव चेंडू. आशिष मात्र चूक करतो येते. आशिष याच्याकडून अपेक्षा नव्हती की आपण विकेट किपिंग मिस करू शकतो. आपल्यावरती विश्वास आहे, स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा, याच्याकडून अपेक्षा होती. परंतु 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धाव्याने संघ पोहोचलाय तो 14 धावेवरती. तिसरं षटक, अंतिम षटक या सामन्यातील पहिल्या इनिंगचं. उर्वरित चेंडू असतील, किती धावा जमवतायत आतापर्यंत? 14 धावा फलकावरती लागल्यात. हा मात्र निर्धाव चेंडू असेल आणि मला वाटतं धाव घेण्याचा प्रयत्न आहे हरेश आणि प्रथमेशाचा. तर मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय हरेश. पुढचा चेंडू तन्मयाचा प्रथमेसाठी. तर मला वाटतं सुंदर फटका केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव मिळाली आहे. चेंडू हवेमध्ये होता पण झेल काय होऊ शकला नाही. मला वाटतं 2 धावा सहज पूर्ण केल्या. दोन धावा मिळतात. या 2 धाव्याने संघ पोहोचलाय तो
16 धावा फलकावरती लागल्यात. एक थोडीशी कमी धावसंख्या इथे पाहायला मिळते विक्टोरी संघाची. वाटलं होतं जास्तीत जास्त धावा जमवतील. बंटी आणि श्रेयस थोडस कमी धावसंख्या झाली आहे. 16 धावा 17 धावांचं आव्हान ठेवलंय ते स्वागत 11 या संघासमोर. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल विक्टोरी 11 विरुद्ध स्वागत 11. या दोन संघ दरम्यान 16 धावा केल्या आहेत विक्टोरी संघाने. थोडीशी कमी धावसंख्या म्हणावी लागेल. Disconnected. Paired. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे पंचांनी. सलामीचे फलंदाज जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 18 धावा, 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना थोडासा निराशाजनक पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. विक्टोरी 11 आणि स्वागत 11 या दोन संघादरम्यान. स्वागत 11 संघामध्ये थोडासा जल्लोष होतोय. कुठेतरी जल्लोष दिसतोय कारण त्यांना माहिती आहे आपला संघ कुठेतरी पुढे जाऊ शकतो, फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. आता धरून बॅट उभा राय. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सामन्याला विलंब करू नये. अजून फायनलचा सामना शिल्लक आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. अठरा चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. सलामीचं षटक विक्टोरी संघाकडून. बंटी स्वतः कर्णधार अनिकेतसाठी. अनिकेत याने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. चेंडू खाली प्रथमेश फील्ड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या अनिकेत याला. 2 धावेने आपलं खातं खोललंय. संघाचंही खातं खोललंय. स्वागत 11 या संघाचं 2 धावा. पहिलं षटक 18 धावांचं आव्हान आहे. थोडस कमी धावसंख्या या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. थोडासा रोमांचक सामना पाहायला मिळत नाहीये प्रेक्षकांना. बंटी सलामीचं षटक असेल. बंटी याचं 10-12 बॉलांचा रनअप घेऊन अनिकेतसाठी हा कुटुंबाचा चेंडू हलकासा कडकलाय. झेल होता चैतन्यासाठी. थोडासा मिस झालाय झेल. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. सलग 2 चेंडूवरती 2-2 धावा घेतोय अनिकेत. एक सुरेख फटकेबाजी, हलकीशी फटकेबाजी अनिकेत याच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. बंटी याच्या गोलंदाजीवरती पुढचा चेंडू. बंटी याचा विकेटची गरज आहे. बंटी याला हलकासा कट केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातं. हरेश चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण हरेश याच्याकडून. एका धावेने संघ पोहोचलाय तो 5 धावांवरती. पाच धावा. पहिलं षटक मार्गस्थ. डावकुरा फलंदाज स्ट्राईक एंडला अनिश. गोलंदाजी मात्र चांगली केली होती आपल्या संघासाठी. तोच गोलंदाज फलंदाजी करतोय अनिश. थोडस क्षेत्ररक्षण सजवलंय.
अनिश याच्यासाठी बंटी याने बंटियाचा पुढचा चेंडू 10-12 पलांचा रन अप करून फुलटॉस प्रकारचा चेंडू हलकासा काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय हरेश फील करतोय चेंडूला थोडासा गचा क्षेत्ररक्षण होतोय पायचा चेंडू सीमा पार होतोय काय चेंडू सीमा रेषेवरती अडवतोय तोपर्यंत मला वाटतं 3 धावा कंप्लीट केल्या आहेत गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये 3 धावा मिळत आहेत अनिशाला 3 धावा मिळत आहेत स्वागत 11 संघाला संघ पोहोचलाय तो 8 धावांवरती अजून 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी स्वागत 11 संघाला पहिलं षटक अजूनही मार्गस्थ बंटी याचं हलकासा कट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय अनिकेत याने तोपर्यंत मला वाटतं थोडस गच्चा क्षेत्ररक्षण होतोय राहुल याच्याकडून अपेक्षा नव्हती आपल्या संघाला वन साइड तर आता 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी स्वागत 11 संघाला पहिलं षटक बंटी याचं थोडस मागणं ठरलाय हा मात्र सुंदर फटका केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं कुठलीही चूक करत नाही चैतन असेल क्षेत्ररक्षक याच्याकडून चूक होऊ शकत नाही तर नवीन फलंदाज अनिकेतच्या जागी आशिष तर दुसरा षटक चेतन याच्या हातामध्ये चेंडू आहे 7 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी अनिश डावकुरा फलंदाज हलकासा कट केलाय ब्लॉक मध्ये चेंडू होता लेग साइडला कट केलाय चेंडू फील्ड होईपर्यंत मला वाटतं 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा मिळत आहेत स्वागत 11 संघाला 2 धावा मिळत आहेत अनिश याला संघ पोहोचला आहे तो 14 धावांवरती अजूनही 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी चार धावा दुसरं षटक चेतन याचं अनिसाठी हलकासा कट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तो श्रेयस थोडस संत गतीने चाललेला संघ तीन धावेंची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी चैतन्य गोलंदाज स्ट्राईक एंडला आशिष याच्याकडून मोठा फटका निघू शकतो मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय हरेश चेंडूला फेल करतोय सुंदररित्या फेल झालाय तोपर्यंत एकच धाव मिळाली एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज प्रत्येक चेंडूवरती एका धावेने संघ पोहोचलाय तो 16 धावेवरती 2 धावांची गरज अनुई जिंकण्यासाठी 2 धावा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल व्हिक्टोरी 11 विरुद्ध स्वागत 11 या दोन संघांमध्ये 18 धावांचं आव्हान होतं स्वागत 11 संघासमोर 16 धावा आतापर्यंत झाल्या मला वाटतं हा चेंडू नक्कीच सीमा पार होईल आणि मला वाटतं 4 धावा स्वागत 11 संघ हॅलो विराट प्रभू संघ मालक यांच्यामध्ये जल्लोष होतोय स्वागत 11 समर्थकांमध्ये जल्लोष होतोय मध्ये प्रवेश झाला तर स्वागत 11 फायनल मध्ये संघ गेलाय आणि स्वामी समर्थ दोन्ही संघ